माझं नाव शरद चापळे आहे. शेतकरी आहे, परंतु शेतीची मेहनत करतो भरपूर. पण असा अगोदर पाऊस बीस पडल्या काय आमची शेतीची नुकसान होते आणि आम्ही त्यात काय करणार, कसं भागवणार. परंतु हल्ली माणसाची मजुरी पण 300 रुपये, 2 टाईम जेवण काय परवडतं आम्हाला ना. ह्या पावसाचा धोका असा आहे, करणार काय आम्ही शेती, किती शेती करणार. शासन काय भरपाई देतो काय असं काय नुकसान झाले तर तुम्हाला? कधी देतात कधी नाही. आता 2 वर्षात काही नाही. हो ना. आता काय भिजलं काय तुमचं? आता हे बघा असं आहे आता. आता पाऊस उठलेला आहे वरती, हो मग आता आता काय पाऊस उठला आता त्याच्या हातात, कारण काय आता भिजलं ना भिजलं पण न्यायलाच पाहिजे ना शेतीतला. काय शेतीत ठेवून जमणार आहे? बरोबर. गुरांना पेंडा तर पाहिजे. हो, हं? मजुरी पण खूप आहे. मजुरी 300 रुपये, 2 टाईम जेवण काय माणसाला आम्हाला परवडतं. तुमचं हे शेतीवरच पोट आहे का सगळं शेत? शेती. हो काय? किती वर्ष करता ही शेती? ते आम्ही जवळ 20-25 वर्ष झाली. बाप, तुमची खूप अंग मेहनत आहे. हो परंतु शासन कधीतरी तुम्हाला भरपाई देतो? कधीतरी मला भेटतो, नाही तर काय टायमाला मग उभा करून घेतलं शेतीतनं तरी पण मिळत नाही. पण परवडतो काय भात हा काढता तुम्ही सगळा? तुमचा वर्ष जातो काय ह्याच्यावर? नाही हल्ली मजुरीवरच सगळा. हल्ली 300 रुपये. आता बघा काल 4-8 म्हणजे 20 माणसं आले, उद्या 8 माणसं, म्हणजे 20 माणसाची मजुरी झाली किती? जेवण खाऊन जेवण खाऊन 20-60 6,000 मजुरी झाली. काय मिळणार बा? आम्ही शेती करतो. या शेतीला आम्हाला लास्टपर्यंत पाणी पण नाही वेळेवर भेटेत आणि पाऊस आल्यानंतर आम्हाला कोणची मदत होत नाही. आणि असं भिजल्यावर आम्हाला मजुरी पण ते परवडत नाही, कारण 400 ने 500 रुपये मजुरी झालेली आहे. तरी याच्याकडे शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी. आणि इकडे काय शासन आम्हाला कोकणामध्ये कोणत्याच शेतकऱ्याला काही मदत करीत नाही. ठीक, हे आमची शासनाला विनंती टाइम्स आहे. डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.